हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आज आहे क्रिसमस आणि क्रिसमसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही सुद्धा आज आलेलो आहोत क्रिसमस सेलिब्रेट करायला चर्चमध्ये. तर चला तर मग आपण बघूया. तर इथे अंकलेश्वरच्या चर्चमध्ये आम्ही आलेलो आहोत. आज इथं असं डेकोरेशन केलेले आहे. इथं पण एक छोटासा चर्च आहे आणि इथं मेरी क्रिसमस पण तयार केलेला आहे. आणि ह्या झाडांमध्ये खूपच सुंदर असं लाइटिंग केलेलं आहे, डेकोरेशन केलेलं आहे. रेड कलरचं मस्त वाटतंय एकदम. आणि मुलं तर काय आज एकदम खुशच होऊन गेले, कारण असंही मुलांना क्रिसमस खूप आवडतो आणि क्रिसमसच्या दिवशी मुलं खूप हॅपी असतात. आणि आज त्यांना क्रिसमस बघायला पण भेटणार आहे असं सांगितले आम्ही. आणि आज इथं चर्चमध्ये आलेले आहेत, तर खूपच एक्सायटेड आहेत. तर अजून इथे काही शो केलेले आहेत, तर ते तुम्हाला दाखवते मी. दाखवते मी. दाखवते ना. इथं असं तलाव बनवलेला आहे. एका बाजूला अशी ग्रीन शेती बनवलेली आहे आणि इथं पण असं धबधब्याचं वॉटरफॉल सारखं दृश्य त्यांनी बनवलेलं आहे. आणि इथं हे काय समजत नाही, पण झोपडीत एका माणसं आहेत खूप सारे. अगं ख्रिश्चन लोक आहे, ख्रिश्चन आहे आणि हा ती परी आहे आणि ते ख्रिश्चन लोक आहेत. सगळं त्यांचं ते एवढं आपल्याला माहिती नाही काय असतं ते. आणि असं देखावा, इथं सुंदर असा देखावा बनवलाय. ते विहीर सुद्धा बनवलेली आहे आणि विहिरीत चारी बाजूनी पाणी येते असं दाखवलेलं आहे. इथे असा सुंदर असा एक्समस ट्री बनवलेला आहे. खूपच छान वाटत आहे. फोटो तर व्हाईट कलर येत आहे, पण ऍक्च्युअल मध्ये खूप छान दिसतोय. आणि हा नॅचरल नाही, हा बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने हा बनवलेला आहे. खूप छान दिसत आहे हे. आणि रात्रीच्या वेळी तर असं डेकोरेशन खूपच छान वाटतं. असं सगळं इथं आहे आणि पोरं मस्त खेळते तिथं. किती वेळ लागतोय? तर आता आपण चर्च मधून आलो आहोत आणि आता निघतोय बाहेर. झालं सगळं, फोटो बिटो काढले, रील शूट केले, अजून थोडा वेळ बसलो शांत आणि आता निघतोय.